नमस्कार, मी निकिता. माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असे तयार होणारे शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवणार आहे. तर ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचे लाडू अगदी परफेक्ट होतील. आणि हो, हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग बनवायला घेऊयात शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू. तर यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला अगदी लो फ्लेमवरच भाजायचे आहेत. मला हे शेंगदाणे भाजण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिट्स लागलेले आहेत. शेंगदाणे अगदी लो फ्लेमवर भाजल्यामुळे ते आतमधून अगदी छान प्रकारे भाजले जातात व एकसारखे भाजले जातात. गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे गूळ. हा जो गूळ आहे तो केमिकल फ्री आहे. इथे मी कोणत्याही ब्रँडची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे. आणि त्याचबरोबर मी घेतलेले आहे तीळ. हे तीळ जे आहेत यातील मी 150 ग्रॅम तीळ फक्त लाडूसाठी यूज करणार आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता माझे शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत. अगदी खरपूस ब्राउनिश रंग येईपर्यंत मी ते छान असे भाजून घेतलेले आहेत. जेवढे चांगले तुम्ही शेंगदाणे भाजाल तशी ती चव लाडूला येणार आहे. त्याचनंतर मी घेतलेले आहे तीळ भाजण्यासाठी. तीळही आपल्याला अगदी लो फ्लेमवरच भाजायचे आहेत. अगदी मंद आचेवरती हे तीळ भाजण्यासाठी मला 5 ते 10 मिनिट्स लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता तिळाचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. आणि ज्यावेळेस तीळ भाजले जातात तेव्हा त्याचा कडकड असा आवाज येतो. त्यावरून समजायचं आहे की तीळ चांगल्या प्रकारे आपले भाजून झालेले आहेत. हे तीळ भाजून झाल्यानंतर मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे. तुम्ही बघू शकता माझे तीळ आता भाजत आलेले आहेत आणि ऑलमोस्ट ते आता भाजून झालेले आहेत. त्यानंतर मी हा गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ हा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलेही खडे राहणार नाहीत गुळाचे. अशा पद्धतीने मी हा गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी हे भाजून घेतलेले तीळ साईडला थंड करण्यासाठी ठेवले होते. ते तीळ पूर्णपणे आता थंड झालेले आहेत. हाताला ते चिटकत नाही आहेत, म्हणजे ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे तीळ मी बारीक करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी शेंगदाणेही असेच बारीक करून घेणार आहे. एक लक्षात ठेवायचे, शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बारीक करायचे आहेत. गरम शेंगदाणे आपण बारीक केले तर शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटू शकतं. त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बारीक करायचे आहे. आता याच्यामध्ये मी चिरलेला गुळही घातलेला आहे आणि हे सगळं मिश्रण मी एकजीव करणार आहे. मी हे मिश्रण पूर्णपणे हाताने एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून गुळाचा कोणताही खडा त्याच्यामध्ये राहणार नाही. अशा पद्धतीने मी हे मिश्रण एकजीव करत आहे. आता हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला थोडे थोडे करून फिरवायचं आहे. या रेसिपीची सर्वात महत्त्वाची टिप, शेंगदाणे हे पूर्णपणे थंड झाल्यावरच वाटा. ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या लाडूंची चव आणि टेक्स्चर दोन्ही बदलून टाकेल. हे मिश्रण एकजीव करताना आपल्याला मिक्सरमध्ये फक्त चालू बंद अशा पद्धतीने करायचं आहे. कंटिन्युअसली मिक्सर आपल्याला चालू ठेवायचा नाही आहे. आता तुम्ही बघू शकता लाडू वळण्यासाठीचे मिक्सरचं बाइंडिंग किती छान झालेलं आहे. जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तुपही ॲड करू शकता, जेणेकरून लाडू अगदी सहजपणे वळले जातील. मी यामध्ये तुपाचा यूज केलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता लाडू किती छान पद्धतीने तयार झाले आहेत. तुम्हालाही असेच परफेक्ट लाडू बनवायचे असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमचेही लाडू असेच परफेक्ट तयार होतील. अगदी मऊ आणि तोंडात विरघळणारे पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.